नमस्कार, न्यूज टॉप 9 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। न्यूज टॉप 9 या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत आज दिवसभरात घडलेल्या मोठ्या बातम्यांनी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार आहेत। ते मराठा आरक्षण आणि कोरोनावर देखील संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडलेली आहे। तसंच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही, त्यामुळे एसीबीच्या नावाखाली आता देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध ठरवत सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे। आरक्षणाचा निर्णय घेण्याचा हा संपूर्ण अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या अशी मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका निश्चित करेल असंही पवार म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता, त्यानंतर आता फसवणूक केली जात आहे असा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला। तसंच 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। रद्दबादल तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबादल केला, त्याला हे सरकार जबाबदार आहे का? हा खरा प्रश्न आहे। तुमचे सरकार आम्ही तेच तुमच्या सरकारने केलेला अहवाल, प्राप्त केलेला अहवाल, तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेला कायदा तोच पुढे सुप्रीम कोर्टात गेला। केंद्राने गायकवाड मागासवर्ग आयोग स्थापन केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे शिफारस करू असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। तसंच फडणवीस आज या मुद्द्यावर राजकारण आणि दिशाभूल करतायत अशी ही टीका त्यांनी केली। केंद्राने तात्काळ बॅकवर्ड कमिशन नेमलं पाहिजे। त्या कमिशन नेमल्यानंतर आम्ही आमच्या शिफारसी सर्व आमची बाजू त्या कमिशनकडे मांडू। आम्ही हा जो कायदा केला आहे तो 102व्या घटना दुरुस्तीनं बाधित होत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारण ते कायदे घटना दुरुस्ती करण्यापूर्वीचे आहेत। आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय, त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलतायत असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला। हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही, याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे। आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत। मराठा आरक्षण मिळालं नाही याला महाविकास आघाडी जबाबदार असून त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत अशी टीका भाजपचे नेते नारायण राणेंनी केली। मुख्यमंत्र्यांना या आरक्षणातलं काय कळतं, आरक्षण कसं दिलं जातं ते तरी माहित आहे का असा सवाल नारायण राणेंनी विचारला। आतापर्यंत निर्णय गायकवाड असो, राणे समिती असो आणि जे काय त्यांना कधी बोलवलं, त्यांनी हा अहवाल कुठल्या कायद्याच्या आधारे दिलाय, नियमाच्या आधारे? अरे मुख्यमंत्र्यांना काय, त्यांना काय कळतं याच्यातलं? तर आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुनावल्यानंतर काय नेमक्या घडामोडी घडल्या त्यावर एक नजर टाकूया। निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैव आहे असं मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केलं। माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता, पण निकाल मान्य करावा लागतोय असंही ते म्हणाले। शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा निर्णय असतो, तो रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे। पण रिस्पेक्ट करत असताना हेही मला सांगायचं आहे की समाजासाठी हा निर्णय दुर्दैवाचा आहे। मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात बचाव करण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली। तसंच या विषयावर सर्वपक्षीय बैठक आणि विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली। महाराष्ट्र शासनाने सर्व पक्षांची बैठक बोलवली पाहिजे। खरं म्हणजे कोविड आणि मराठा आरक्षण या दोन्ही विषयाला घेऊन विधानसभेचं अधिवेशन बोलवलं पाहिजे अशी मी मागणी या निमित्ताने करतो। आम्ही दिलेलं आरक्षण टिकवण्यामध्ये राज्य सरकार अपयशी झालं अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली। तसंच अशोक चव्हाण यांनी आत्मपरीक्षण करावं असंही दरेकर म्हणाले।
काल अशोक चव्हाण यांना रात्री विश्वास होता, तर आता त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासाचा पूर्णपणे खेळखंडोबा झालाय. मग आता नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही मराठा समाजासाठी काय प्रायश्चित्त घेणार आहात, हा माझा खऱ्या अर्थानं अशोक चव्हाण आणि ठाकरे सरकारला सवाल आहे. महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाचा अपेक्षाभंग केलेला आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली. तसंच आमच्या सरकारनं दिलेलं आरक्षण टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचंही शेलार म्हणाले. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने मिळवून दिले त्या आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवण्यामध्ये आताच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे. शेवटी कोर्टाचा निकाल हा अंतिम निकाल असतो. आता यात कुणीही राजकारण करू नये असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. तो जर दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतोय, खरं तर ती चांगलीच गोष्ट झाली असती. कुणीही राजकारण करू नये, कारण का शेवटी हा लढा समाजामध्ये असणाऱ्या मुला मुलींनी, तिथं असणाऱ्या लोकांनी तो उभा केला होता. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि अशोक चव्हाण याला जबाबदार आहेत अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली. तसंच अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मेटेंनी केली. आजचा निकाल हा मराठा समाजाच्या दृष्टीनं काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणण्याचं पाप या राज्य सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारनं, अशोक चव्हाणांच्या कर्मानं या महाविकास आघाडी सरकारनं केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावर फुलस्टॉप लागल्याचं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे असंही ते म्हणाले. स्वतःची आयडेंटिटी इस्टॅब्लिश झाली की मग गरीब मराठ्याच्या प्रश्नाची चर्चा होईल आणि तेव्हा कुठे त्यांना आरक्षण. मी अपेक्षाही करतोय की सामाजिक राजकीय भूमिका घेऊन गरीब मराठा बाहेर पडेल आणि आपल्यावरचा अन्याय दूर करेल ही अपेक्षा. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं आजचा दिवस दुर्दैवी असल्याचं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. तसंच सरकारची आरक्षण देण्याची वृत्ती नव्हती अशी टीकाही पाटील यांनी केली. मराठा आरक्षण आम्ही रद्द करतोय असं स्पष्ट मत माननीय सुप्रीम कोर्टाने आज या ठिकाणी दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनीच्या निकालावर फेरविचार करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे. आज हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की इंदिरा साहनी या खटल्याला रिव्हिजिट करण्याची गरज नाही. म्हणून म्हणतो की शर्मेनं मान घालून आज अशोक चव्हाणांनी तमाम खुल्या गुणवंतांची माफी मागितली पाहिजे. तर मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय आल्यानंतर अनेक स्तरातून यावेळेस प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनं देखील झालेली आहेत, तर काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहेत. पाहूया. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12% आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. तसंच या मागणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणार असल्याचं देखील आठवले यांनी सांगितलंय. मराठा समाजाला आणि देशामध्ये असणारे जे जाट आहेत, राजपूत आहेत, ठाकूर आहेत, रेड्डी आहेत, असे जे क्षत्रिय लोक आहेत, या क्षत्रियांना वेगळं 10% आरक्षण मिळालं पाहिजे आणि भारत सरकारच्या वतीनं हा निर्णय व्हावा अशी माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळेच मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याचा आरोप रावसाहेब दानवेंनी केला. राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यानं सर्वोच्च न्यायालयात जे मुद्दे उपस्थित व्हायला हवे होते ते मुद्दे उपस्थित झालेले नाहीत. त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलेलं नाही असंही दानवे यांनी म्हटलंय. पहिल्यांदा स्थगिती आणि आता रद्द अशा प्रकारचं हे आता झालेलं आहे. त्यामुळे या सर्वस्वी हे आघाडी सरकार जबाबदार आहे. त्याचं कारण आहे की या पक्षामध्ये समन्वय नाही आहे. सरकारला फक्त दांड्याची भाषा समजते. त्यामुळे आता आरक्षण मिळवण्यासाठी दांडा आणि तलवारी काढून रस्त्यावर उतरू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. या लढ्यामध्ये
सरकार कुठेतरी कमी पडलंय. म्हणून आज आम्ही झेंडे काढून दांडे हातात घेतलेले आहेत आणि वेळ पडली तर तलवारी सुद्धा काढू. या सरकारला तर विनंती आहे की मराठा समाजाच्या तरुणाचं भवितव्य तुम्ही कसं उभा करणार आहेत याचा निर्णय सरकारने दिला पाहिजे. आरक्षणावरील निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र सरकारला यापुढे 50%मध्येच हे आरक्षण कसं बसवता येईल याचा विचार करावा लागेल असं माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात मराठा समन्वयकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. अप्पा कुढेकर आणि रमेश कैरे यांनी ही निदर्शनं केली. मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळेस अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पंढरपुरात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळेस मुंडन आंदोलन देखील करण्यात आलं. सोलापुरात आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्रपती शिवाजी चौकात हे दोघे आंदोलन करत होते. जालन्याच्या छत्रपती संभाजीराजे चौकात एकत्र येत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळेस पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. आणि आता पाहूया राज्यातल्या कोरोनाच्या आकडेवारी संबंधी महत्त्वाच्या बातम्या. देशात कोरोनाची 3री लाट उसळणार असून त्या लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेत दिलेला आहे. तसंच कोरोना हवेतून पसरत नसल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. बीडच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर डीवायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीनंतर पोलीस दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केलेला आहे. लाठीचार्जची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बारामतीमध्ये लॉकडाऊनमध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. रस्त्यावर काही प्रमाणात तुरळक नागरिक येत असले तरी रस्ते ओस पडले आहेत. छायाचित्रकार स्वप्नील शिंदे यांनी ड्रोनच्या माध्यमातून लॉकडाऊनचं हे चित्रीकरण केलंय. कुडाळ तालुक्यात 7 मे पासून 15 मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांमार्फत नाकाबंदी करण्यात येणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला आज रात्री लस मिळण्याची शक्यता असून उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेनं वर्तवली आहे. तर बातमीपत्रामध्ये आणखीनही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.